वापस आलोय तुमचं सगळ्यांसाठी ब्लॉग नवीन. म्हणजे काल टाकलेत तसे ब्लॉग्स. मला नाही माहिती अजून कुणी माझे सकाळी ब्लॉग्स बघितले असतील. म्हणजे कालचं आणि आज म्हणजे आज सकाळी सुद्धा मी ब्लॉग टाकलाय. नमस्कार, मी तुमचा लाडका प्रतीक. हे खरं तर मी स्टार्टिंगला म्हणायला पाहिजे होतं, पण तुम्हाला माहिती पुण्यामधली थंडी काही जाणार नाही. सो बऱ्याच गोष्टी मी ज्या मनात विचार करून ठेवतो ना ब्लॉगिंगसाठी, ते माझ्यासाठी काही वेळेस म्हणणं अवघडच होतं. कारण सगळी क्लायमेटच असेल. मग अशी मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटलं, पण गुड मॉर्निंगच्या आधी मी हे टाकले की नंतर त्याला शॉर्ट्स टाकला, तर तो तुम्ही नक्की बघा. बाकी काही नाही, पुण्यात नाही तसं चालू आहे. पुणेकरांचं फक्त नाही का विचार बदलतात. बाकी इथला क्लायमेट जर बदलला तर असा बदलतो की लोकांना आजारी पडतो. मी काही चुकीचं बोलत असेल तर सॉरी या, पण जे मी आलो होतो ते सांगतोय. बाकी काही नाही, मी सकाळी चाललोय कॉलेजला. आणि सकाळी माझा विचार असा आहे की कॉलेजमध्ये जावं आणि पहिलं जिम करायला जावं. म्हणजे काय सकाळी बॉडी वॉर्म जरी झाली ना तरी लई. चला, तुम्हाला कॉलेजमध्ये भेटतो. बाय. 1 hour later. वापस कॉलेजमध्येच म्हणजे ते सहज निघाले. तर चालत होते आणि प्लस मी ज्या रूटने येत असतो ना त्या साईडला कुत्रे पण भयानक असतात. म्हणजे मी असं कुत्र्यांना नाही आवडत, बट तरी पण म्हणजे थकवा आलाय खरं. रोजच्या आधी मी चाललोय पहिलं जिम खाण्यात. आणि म्हणजे आता कन्फर्म नाही मी गेल्या काही करत. मला तुम्ही खरं कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय करता कॉलेजमध्ये गेल्यावर. चला, सध्यासाठी तरी सी यू, भेटू नंतर. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ग्राउंड दाखवतो होतो ना, जिमखाना दाखवतो. आतमध्ये मारुतीचा फोटो आहे आणि ऑल मटेरियल या जिमखान्यात उपलब्ध आहे. यावरनं कळायलाच असेल माझ्या कॉलेजमधली मुलं किती मेहनत घेतात स्वतःच्या शरीरासाठी. म्हणजे आज ह्या टायमाला जास्त मुलं नाही आहेत, पण नंतर येतच असतात. ह्यावरनं कळायला असेल माझ्या कॉलेजमधल्या मुलांची हेल्थ कशी असणार आहे. मी कालच्या ब्लॉगमध्येच म्हटले, आमचे जे प्रिन्सिपल मॅडम आहेत ना, म्हणजे ह्या प्रिन्सिपल मॅडम असो नाही तर आधीची झुंजाराव सर, सगळे शिक्षक नाही का आम्हा विद्यार्थ्यांची चांगली काळजी घेत असतात. ही पण साईड बघा आता. चला, सध्या तरी नाही का जिम खाना आता दाखवत आहे मी तुम्हाला. नंतर भेटतो तुम्हाला. आता मी थोड्या वेळात जाईल लेक्चरला, त्या टायमाला. सध्यासाठी बाय. 2 hours later. माझी सगळी कामं झालीत. मी मगाशी जिममधून सुद्धा आलोय. माझं लेक्चर सुद्धा झालंय. आता मी बसले माझ्या मित्रांसोबत. हे माझे लय खरं जीवलग मित्र येतात. तोच तुम्ही ओळखत असतात. मेघाचा सुद्धा बघा. आय थिंक मेघा मला नाही माहिती अगोदरच्या ब्लॉगमध्ये आली की नाही. ती बघ नीट मेघा कुठून वाटतं की मी कॉलेज सोडणार. हे बघ माझं जे आहे तिचा रेजिग्नेशन लेटर. अरे पण कॉलेजचं मंगळसूत्र आहे की एवढं. ते काढायला नाही लागत. डिवोर्स कसा दिला ह्याला. मेघाचे खरं वाईट दिवस आलेत. मेघाला आमच्यासारखे मित्र भेटले, त्यामुळे बिचारी कॉलेज सोडायला बघते. नाही लागत. काढायला एवढे वाईट दिवस आलेत की आमच्यासारखे मित्र भेटले तिला. ह्यांना एका फटक्यात भेट रे बाहेर. मेघा, बाहेर याला चोपायचं. तुला कसं वाटतंय एवढे वाईट दिवस आलेत आमच्यासारखे मित्र भेटलेत तुला? ते वाईट दिवस तर माझे फर्स्ट डे पासूनच आलेले, जेव्हा तुम्ही नमुने माझ्या आयुष्यात एंट्री मारली. मेघाबद्दल ऐकून घ्या, नीट ऐका. मेघाबद्दल एक मी चांगली गोष्ट सांगतो. मजाक पुरे झालं. मेघा एक तर आमच्यापेक्षा सिनियर आहे वयाने, पण कौस्तुभ
कौस्तुभाने मी एक गोष्ट क्लिअर करून देतो, मेघाकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असतो. हा खरं मेघा सांगू कशी आमच्या कशी करायची. कुलकर्णी नाही फालतूपणा बंद झाला. हा ठीक आहे ठीक आहे. पण 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 मेघाकडून खरंच आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो ना. कारण मेघा नाही का बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला गायडन्स करत असते. मी ज्या कविता ते आणि कौस्तुभ शेरो शायऱ्या ते लिहित असतो ना, मेघा आम्हाला सांगत असते आमचे फॉल्ट. आणि मेघाची स्ट्रगलसुद्धा तशी डेंजर आहे खरंच. म्हणजे मेघाची सुद्धा लाईफ स्ट्रगल तशी डेंजर आहे. सो म्हणजे मेघा मी माझा Thank you. अनुभव शेअर नाही करणार, पण माझी लाईफ स्ट्रगल खूप होतं. ठीक आहे. हां म्हणजे खरंच ह्यांना शिकवत असतो. मी कबूल करतो मेघाकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो ॲज अ फ्रेंड म्हणून. कारण ॲज अ फ्रेंड म्हणून पण का तर मेघा हाही तशी मुलगी. म्हणजे आमच्यासोबत कोणती मुलगी स्वतःपेक्षा बारीक मुलांसोबत एवढा टाईम स्पेंड करते. पण ही पहिली मुलगी आहे जी आमच्यासोबत नाही का टाईम स्पेंड करते. आमच्यापेक्षा नाही का जवळपास 4-5 वर्षांनी मोठी आहे मेघा. हे सुद्धा मी ए, दोन 2 वर्ष. हा, 2 ते. 32 ना चल, तुझं 32 ना? माझं नाही. 32 वर्षाची ना. नाही 23. 23 तुझं काय लग्न करावं काय तू? बाकी सॉरी असे Meanwhile. म्हणजे गोष्ट एक मात्रामध्ये आहे जो नाही का आमच्यासाठी सारखं चहा घेत असतो. गौरी हॅलो कशी आहेस? गौरी एकतर पहिल्यांदा आली माहिती आहे का आपल्या ब्लॉगमध्ये. गौरी एकतर पहिल्यांदा आली आपल्या ब्लॉगमध्ये. कशी आहेस? काही स्टडी करत बसली का? हो काय करणार मग. ही 20चं झालं पूर्ण? राहिलंय थोडं होईल. हां का? आम्हाला दाखव की यार ही 20चा तुझा प्रोजेक्ट आपल्या सबस्क्रायबर्सला. हे बघ हे बघा कसं वाटतंय. आणि स्पेशली ही जी हँडरायटिंग आहे गौरीची. गौरी एक बोलू का, तो आपल्या बॅचची इज्जत वाचवून ठेवली. गाईज एक गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो, आमची पहिली बॅच आहे जी कॅन्टीनमध्ये बसून नाही का अभ्यास करते. नाही तर आत्तापर्यंत एवढ्या कॉलेजमध्ये बॅचेस झाल्यात पण आत्तापर्यंत कोणत्याच बॅचच्या मुलांनी अशी स्टडी नाही केली. म्हणजे निवांत कॅन्टीनमध्ये बसलेत, डायरेक्ट अभ्यासाला लागलेत, असं कोणत्याच बॅचच्या मुलांनी नाही केलं. सो बरं थांब मला पोहे खायचे. बिचारीला भूक लागली. पोहे किती. आमचं रोजच्या प्रमाणे झालं एकतर नाश्ता सुरू. ही आमची खरी म्हणजे हा. आमच्या बीएच्या बॅचची खरी ओळख आहे. हे कौस्तुभने दिलेले आणि हे प्रतीकने दिलेले आणि हे खाणार मी खाणार. डॉन या मॉडर्न कॉलेज. विषय डॉन शिवाय बोलतं का? गुंडी यार खरं मी येऊ एकतर नको नाही का, गंमतमध्ये. ऐकून घ्या मित्रांनो, मी आज खूप आनंदित आहे. एकतर माझी नाही का कौस्तुभ, मेघा आणि गौरी आज सगळे माझे जीवनात लय दिवसानंतर भेटलेत आणि अधिक 91 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. चला बस खाली. यांच्यासोबत बसतो मी गप्पा कट्टा करत. बाय अप्पा बाय. बाय. सध्यासाठी हा फक्त. 3 hours later. माझे लेक्चर झालेत आणि कौस्तुभ यांच्यासोबत मस्ती पण चांगली झाली. आज माझा दुहेरी दिवस गेलेला आहे. म्हणजे एक लेक्चर पण झालेत आणि दुसरी मस्ती पण झाली. म्हणजे आजचा माझा मूड एवढा फ्रेश आहे ना. कौस्तुभ हे लोक गेलेत घरी. तुम्हाला माहीत असेल कौस्तुभ लवकर जातो. माहीत नसेल तर आत्ता कळायला असेल तुम्हाला. बाय द वे मी आता त्या ठिकाणावर जे ठिकाणी नाही का म्हणजे ग्राउंडवरच आहे सध्या. पण तुम्हाला एक अशी जागा दाखवतो जिथं मी नाही का माझ्या 11वी-12वीच्या काळात लई मस्ती केलेली. कालचा जो ब्लॉग आहे ना त्या ब्लॉगमध्ये एक हे दाखवलेलं आहे मी, काय म्हणतात त्याला, माझा कॉलेजचा ग्राउंड दाखवते. तर आता ती जागा दाखवतो जिथं मी बाहेर मस्ती केलेली आहे माझ्या 11वी-12वीच्या काळात. कारण ही सुद्धा जागा लई बदललेली माहिती आहे का. इथं एका काळात आम्ही लोक बसलेलो असायचं माहिती आहे का. म्हणजे ही ती जागा आहे जिथं नाही का माझा सगळा ग्रुप निवांत बसलेला असायचा. नीट बघा. ह्या साईडला एक काळ होता, भयानक कचरा होता माहिती आहे का.
हे गेट नव्हतं, ही सगळी जागा एका काळात तुटक फुटक होती. म्हणजे रेनोव्हेशन झाले कॉलेजमध्ये, सो त्यामुळं. आणि ह्या गेटसोबत नाही का, म्हणजे या जागेसोबत माझं एक लय पर्सनल कनेक्शन आहे, माहिती आहे का. कारण आता माझी बोलण्याची नाही का पद्धत जरा गडबडली असेल तो मला अनुभव. म्हणजे समजा आता माझ्या म्हणण्याचा अर्थ काय, कारण या जागेसोबत नाही का असे मी एवढी मस्ती केली नाही ना ह्या जागेवर. म्हणजे माझे लेक्चर झाल्यानंतर 11वी-12वीत असताना म्हणजे एवढं माइंड फ्रेश झालं आहे ना माझं, स्पेशली ह्या जागेवर येऊन. ह्या गेटनी एका काळात आम्ही ये जा करायचो आतमध्ये. इथून असा पॉईंट आहे. एक काळ असायचा माहिती आहे का, ह्या साईडला नाही का जरा खड्डा होता. काही कदाचित हा खड्डा विजवला असेल, विजवलाही खरं तर बऱ्याच गोष्टी टाकून. घ्या ग्राउंडचे अनुभव तुम्ही या ब्लॉगमध्ये सुद्धा. माझं मन यार खरं माइंड एवढं फ्रेश झालं आहे ना, आउटस्टँडिंग. कारण 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 या कटड्यावर मी, कौस्तुभ आणि माझा जो 11वी-12वीचा ग्रुप असायचा का, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आम्ही कट्टाड्यावर बसून यार. सॉरी पण अशी बोलण्याची पद्धत बिघडली, पण हीच ती जागा खरं. म्हणजे आता 2 वर्ष झालं असेल कदाचित मी ह्या जागेवर बसलो नाही. आता आलोय तर आलोय, पण ब्लॉग शूट करायला ना, की ती आठवण ताजी करायला. ताजी होती आठवण, पण तशी नाही जशी करायला पाहिजे, माहिती आहे का. ग्राउंडवर क्राऊड पण आहे यार, तसं बघू शकता. खरं एकतर मी नाही का ग्राउंडवर कबूल करतो कमीत कमी येतो, बट आलो ना असं वाटतं की मी 11वी-12वी तो वापस गेलो. कारण पुढच्या साईडला नाही का मी आणि माझा ग्रुप बसलेला असायचो, म्हणजे त्या अपोजिट साईडला नवीन बिल्डिंगच्या इथं. आणि कधी कधी नाही का आम्हाला शिक्षक पकडायचे सुद्धा, आणि सारखं म्हणायचे तुम्ही सारखं ऑफ लेक्चरमध्ये बसलेलेच असतं. बऱ्याच गोष्टी. चला या ग्राउंडसोबत नाही का मी करतो ब्लॉगला एंड सध्या तरी. बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.